नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपियन मातोश्री टोमल। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। खरं म्हणजे मंडळी, आज मी एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार होती, परंतु या टोमल मॅडम गेले 2 दिवसापासून खूप खोटं बोलतात, त्यामुळे या विषयावर मला आज बोलणं गरजेचं होतं। मंडळी, जसं की आपण कालच टोमल मॅडमचा व्हिडिओ बघितला, त्यात फायनली त्या युरोपला जाण्यासाठी निघाल्या होत्या आणि एअरपोर्टवर झाला घोळ। आता हा घोळ कसला, तर टोमल मॅडमने विचार सुद्धा केला नव्हता असा घोळ झाला। टोमल मॅडम फॅमिली सोबत एअरपोर्टच्या आत आल्या, त्यांनी लगेज वगैरे वेट करायला दिलं। मुलींचे आणि टोमल मॅडमचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याजवळ होते, पण बनोजरावांचं रेसिडेंट परमिट हरवलं। त्यांनी एवढं शोधलं पण त्यांना काही मिळालंच नाही। आता रेसिडेंट परमिट शिवाय बनोजरावला युरोपला परत जायला भेटणार नाही। मंडळी, हे सगळं ऐकून टोमल मॅडमला धक्का लागला। माहिती आहे का तुम्हाला? आता कोणाचा धक्का लागला असं काहीतरी विचारू नका। मला असं बोलायचंय की टोमल मॅडम टेन्शन मध्ये आल्या आणि धक्का लागला असं टोमल मॅडम बोलल्या। टोमल मॅडम 2 तास एअरपोर्टवर रेसिडेंट परमिट शोधत होते। मंडळी, 2 तास समजू शकता तुम्ही? लाईफ मधले 120 मिनिटं त्यांनी रेसिडेंट परमिट शोधण्यात घालवले। घरी पण फोन केला, घरी पण नव्हतं। शेवटी मग टोमल मॅडमने एक धाडस केलं, ते म्हणजे त्यांनी एक निर्णय घेतला की त्या मुलींना घेऊन परत युरोपला येणार आणि बनोजराव भारतातच राहणार। मंडळी, हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता टोमल मॅडमचा लाईफ मध्ये। तुम्हाला माहिती आहे का? अहो, बाकीच्या लोकांच्या लाईफ मध्ये तर हे अशा गोष्टी रोजच घडत असतात, नाही का? बिचाऱ्या टोमल मॅडम, काही दिवस आता त्यांना सगळं एकटीने सांभाळायचं आहे। टोमल मॅडमने प्रत्येक वाक्याच्या शेवटी सांगितलं आहे ही गोष्ट। अहो, दाखवायला नको का सगळ्यांना किती ब्रेव्ह आहेत त्या? बनोजराव इंडियामध्ये राहून वर्क फ्रॉम होम करणार आहेत। बरं झालं, त्यांना अजून इंटरव्ह्यू देण्यासाठी टाइम तरी भेटला। आता मंडळी, तुम्हीच सांगा, एवढा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट एखादी व्यक्ती हरवूच कशी शकते? एवढं या स्वतःला स्मार्ट असल्याचं दाखवतात, मग एवढा निष्काळजीपणा कसा काय यांच्या हातून घडला? ते काय BST बसचं तिकीट नव्हतं, रेसिडेंट परमिट होतं। अहो टोमल मॅडम, ते फालतूचे रिपीट एका दिवसात 4 व्लॉग बनवण्यापेक्षा डॉक्युमेंट्स चेक केले असते ना तर ही वेळ आली नसती। पण तुम्हाला काय, व्लॉग बनवणं इम्पॉर्टंट ना? आज भारतात शेवटचा दिवस, आज माहेरी शेवटचा दिवस, आज सासरी शेवटचा दिवस, अखेर तो क्षण आला, हे असे इमोशनल व्हिडिओ बनवून सिंपती गेन करायची होती तुम्हाला। आणि हे कमी होतं म्हणून आता नवीन बहाणा, ते म्हणजे डॉक्युमेंट्स हरवायचा। तेवढंच जर एक व्लॉग नसता केला आणि काळजीपूर्वक डॉक्युमेंटची फाईल वेगळी ठेवली असती, त्यात सगळं आहे की नाही चेक केलं असतं निघण्या अगोदर, तर ही वेळ आलीच नसती। अरे हो, व्लॉगिंग नाही केलं तर पैसे कसे येणार? तुमच्या तर एक व्लॉगवरच फ्लाईटचं तिकीट होत असेल, तुम्हाला असा वेगळासा काय फरक पडणार आहे? ती वेगळी गोष्ट आहे, पण सिंपथी क्वीन तर बनले ना तुम्ही परत। टोमल मॅडम, एवढ्या पॅनिक सिच्युएशन मध्ये एखादी स्त्री खरंच गांगरून गेली असती, पण तुम्ही किती ग्रेट आहात, जे काय घडतंय त्याचा डायरेक्ट व्लॉग बनवला। खूप हुशार आहात तुम्ही मॅडम। आजपासून तुमचं नाव सिंपथी क्वीन ठेवूया आपण। एवढा सो कॉल्ड प्रॉब्लेम फेस करताना व्लॉगिंग करायला कसं काय सुचतं ना तुम्हाला? दुसरी एखादी असती तर डिस्टर्ब झाली असती, एखादीने विचार केला असता, नवऱ्याच्या जीवावर आपण अब्रॉडला राहतोय, त्यालाच आपल्यासोबत मिळत नाही आहे यायला, किती स्ट्रेस मध्ये असती। पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला जराही जाणवलं नाही की तुम्ही स्ट्रेस मध्ये होतात। तुम्हाला पडली होती ती फक्त व्लॉगिंग कसा करू, काय दाखवू, मग तुम्ही दाखवलं की मी किती ग्रेट आहे। 6 बॅग्स घेऊन 2 मुलींसोबत एकटीने प्रवास केला, मुली किती झोपल्या, त्यांनी काय खाल्लं, हे सगळं तुम्ही दाखवलं। आपण किती ग्रेट आहोत हे तुम्ही व्लॉग मध्ये किती वेळा दाखवताना मुलींना रडू आलं। मी नाही रडली त्यांच्या समोर, मला स्ट्रॉंग राहावं लागणार। हो, एअरपोर्टवर नाही रडले तुम्ही, पण घरी येऊन कॅमेरा ऑन करून रडून दाखवलंच। मॅडम, तुम्हाला फक्त व्हिडिओची पडली होती, त्या मुली एकट्या पाठी चालतायत, निदान त्यांच्याकडे तरी लक्ष द्या।
एवढं पण वाहून नका जाऊ या व्लॉगिंगमध्ये. सारखं आपलं विचार करून करून डोकं दुखत होतं. अहो, माणसाचं जेव्हा डोकं दुखत असेल ना तर तो शांत बसतो, झोपतो जरा वेळ. व्हिडिओ बनवून दुनियेला नाही दाखवत बसत. मस्त 10 तासाचा प्रवास पण दाखवला तुम्ही. काय खाल्लं, काय नाही खाल्लं, जेवण कसं होतं, सगळंच सांगितलं तुम्ही. कोणतरी फ्रेंड तुम्हाला न्यायला पण आली होती, बट त्यांना नाही दाखवलं तुम्ही व्हिडिओमध्ये. असो, घरी येऊन पण परत त्या ससुल्यासारखं समरी दिली की बनोजरावांचं रेसिडेंट परमिट हरवलं, मुलींची शाळा आहे उद्यापासून. त्या टाइमला एकदम सॅड म्युझिक पण लावली होती तुम्ही. किती 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 मॅडम ओव्हर ऍक्टिंग करता, कशाला लोकांना मूर्ख बनवता. असं इमोशनल होऊन तुम्ही बोलणार. तुमचे भक्त तर अंध प्लस मंद पण आहेत, त्यांना लगेच वाईट देखील वाटणार आणि मग सिंपतीचा पाऊस तुमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये पडणार. टोमल मॅडम, आजचा व्लॉग पण सिंपती गेन करण्यासाठीच केलेला ना तुम्ही? आणि बनोजराव इंडियामध्ये आहेत असं बोलल्या ना तुम्ही? मग सुरुवातीला बोलताना बॅकग्राऊंडला किचन मधून कसला आवाज येत होता? मुली तर शाळेत होत्या असं तुम्ही सांगितलं. काय ते नाटक सुरू होतं? जरा काही कोणी कॉमेंट केल्या की त्यांना ब्लॉक करायचं आणि रडून रडून दुसऱ्या दिवशी व्लॉग बनवून सांगायचं. मंडळी, टोमल मॅडम बोलल्या की ह्या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्यामध्ये काही लोकांनी अशा कॉमेंट्स केल्या, त्यामुळे टोमल मॅडम खूप हर्ट झाल्या. अशा कॉमेंट्स नको यायला हव्या होत्या. अशा सिच्युएशन मध्ये पण लोक वाईट बोलणारे असतात आणि त्या इग्नोर करत होत्या. पण घरी गेल्यावर त्यांनी या विषयावर बोलणं ठरवलं. स्क्रीनशॉट्स पण दाखवले बरं का टोमल मॅडमने. टोमल मॅडम बोलल्या की बनोजरावांकडे तिकीट, पासपोर्ट वगैरे सगळं होतं, म्हणून त्यांना एअरपोर्टवर आत यायला दिलं. हे सगळं प्री प्लॅन्ड नव्हतं. पण टोमल मॅडम, असंही होऊ शकतं ना की ते इथे इंडियामध्ये इंटरव्ह्यू देत होते आणि त्याच्यासाठीच त्यांना थांबावं लागलं असेल. कशावरून? एवढं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हरवलंच असेल. खरंच एवढे तुम्ही दोघं हलगर्जीपणा करता का? घरातून तुम्ही निघताना सगळं चेक केलं होतं ते तुम्ही बोलल्या ना, तेव्हा जर ते होतं मग फक्त बनोजरावांचंच रेसिडेंट परमिट कसं काय हरवलं? सगळ्यांचे डॉक्युमेंट एकत्रच होते असतील नाही का? एक वेळ मुलींचं हरवलं असतं तर समजू शकतो, लहान आहेत त्या. पण बनोज दादा सारखा हुशार माणूस एवढं निष्काळजीपूर्वक काम करेल का? मला तरी ह्या गोष्टीवर विश्वास नाही. आणि तुम्ही काय बोलल्या की हा सगळा प्रॉब्लेम झाला, तुम्ही विचार केला की परत जाऊ भारतामध्ये. ओह मॅडम, भारतामध्येच होत्या ना तुम्ही? एवढा खर्च होईल युरोप टू भारत, 4 जणांची तिकीट महाग आहे. परत गेलो असतो तर तेवढाच खर्च झाला असता आम्हाला. पकडलं पकडलं, टोमल मॅडमचं खोटं बोलणं पकडलं. टोमल मॅडम, पॅरिसला गाडी पार्क होती ना तुमची, फ्रेंड न्यायला आले होते, मग कारमध्ये व्हिडिओ का नाही केलात? एरवी तर सगळं शूट करता, किती ब्रेव आहात ते दाखवता. आता काय झालं? आणि वर ते सॅड म्युझिक व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला देताना ते जरा बंद करा, खूप इरिटेटिंग वाटते. आणि किती वेळा तेच तेच, मुलींना सांभाळायचंय, घरी सगळं बघायचंय, एकटीला हँडल करायचंय. मॅडम, एवढं नका रडगारण चालू करू प्लीज. तुम्ही तो व्लॉग का रेकॉर्ड केलात? तर स्वतःला ब्रेव आहेत हे दाखवायला. अहो, आम्ही आतापर्यंत ना ॲम्ब्युलन्स व्लॉग पाहिला, सुतक व्लॉग पाहिला, रोमॅन्टिक व्लॉग पण पाहिला. मग तुमची ही सिच्युएशन तर त्याच्यासमोर काहीच नव्हती. पण ह्या सिच्युएशन मध्ये पण तुम्ही व्लॉगिंग केलं. खरंच खूप ब्रेव आहात तुम्ही. मंडळी, टोमल मॅडमने एक सल्ला दिला आहे, तो म्हणजे कोणावर अशी सिच्युएशन आली ना परदेशात जाताना, तर नक्की त्यांचा व्हिडिओ एअरपोर्टवर बसून बघा, म्हणजे कसं तुम्हाला धीर येईल. टोमल मॅडम बोलल्या बनोजरावांचं बिझनेस मीटिंग्स होत्या, त्यांना भारतात राहून काय फायदा? अहो, खरं खरं सांगा ना मॅडम, इंटरव्ह्यू देत आहेत ना ते भारतात राहून, तुम्ही इकडेच शिफ्ट होणार आहात ना लवकर, म्हणून तर ही सगळी तुमची धावपळ सुरू आहे. हे सगळं खोटं बोलण्यावर अंधभक्त तुमचं कौतुक करतील, कारण एवढं वर्ष तुम्हाला बघून बघून त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीच आहे. सोबतच मेंदू पण त्यांचा काम नाही करत. सो त्यांना तुम्ही मूर्ख बनवा, ते बनतील, आम्ही नाही बनणार. त्यानंतर मंडळी, बनोजरावांची एक क्लिप टोमल मॅडमने दाखवली. बनोजराव नाशिकला होते आणि विजाचा अपॉइंटमेंटसाठी ते मुंबईला गेले. आता मंडळी, मला एक सांगा, नाशिक टू मुंबई जवळजवळ 4-5 तासांची जर्नी, 10 तास जाऊन येऊन पकडून चाला. मग ह्या टोमल मॅडमचे एवढे नातेवाईक मुंबईला असताना, चला नातेवाईक जाऊ दे, भाऊ वहिनी असताना बनोजरावांना नाशिकला परत जायची काय गरज होती? मुंबईला त्यांच्याकडे थांबूनच हे सगळं करू शकत होते ते. ये जा कशाला करायचं होतं फुकट? आणि व्हिडिओच्या शेवटी अचानक टोमल मॅडमची धाकटी मुलगी शैला धावत कुठून आली?
व्हिडिओच्या सुरुवातीलाच तर टोमल मॅडम बोलल्या होत्या की त्या दोन्ही मुली शाळेत गेल्या आहेत. काय टोमल मॅडम, सिंपती गेन करण्याच्या नादात निदान खोटं तरी जपून बोला. मंद भक्तांना हे दिसणार नाही, पण आम्ही हुशार आहोत बरं का. उगाचच नाही माझे सबस्क्रायबर मला डिटेक्टिव्ह प्रणाली बोलत. टोमल मॅडम, आणि तुम्ही काय बोलत होत्या की मंद भक्तांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्याबद्दल वाईट बोललं जातंय. ओ मॅडम, वाईट नाही, खरं बोललं जातंय. तुम्ही चुकीचं वागताय, खोटं बोलताय, मग त्यावर आम्ही बोलणारच. फॅमिलीला तुम्ही दाखवलं होतं, आम्ही नव्हतो आलो बघायला तुमच्याकडे. समजलं ना. मग जर लोकांनी प्रश्न केला तर त्याला सरळ उत्तर द्यायला शिका. हे जे तुमचं गोड गोड बोलणं आहे ना, ते पूर्ण ढोंगी आहे. ते आता सगळ्यांना कळून चुकलंय. परवाच्या माझ्या पॉडकास्टवर मला एक अशी व्यक्ती आहे, त्यांनी कॉमेंट करून सपोर्ट केला आहे मॅडम. त्यावरूनच मला समजलं की त्या किती हर्ट झाल्या आहेत तुमच्या वागण्यामुळे. मला त्यांना ऑफेंड नाही करायचं आहे, त्यांचं नाव डिस्क्लोज करू शकत नाही मी, पण त्यांना थँक्स नक्कीच बोलेन. मंडळी, तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? ह्या टोमल मॅडमला वाटते की मी तिच्यावर जळते, आणि हिचे मंदभक्त पण आहेत ना की ज्यांना असंच वाटते. बिंडोक लोक कॉमेंट करतात ना, मला खूप हसायला येतं. अरे मंद भक्तांनो, जरा तरी विचार करा, मी का जळू तुमच्या टोमल मॅडम वरती? तिचं वागणं, बोलणं, हसणं पण खोटच आहे. साधं मनमोकळेपणाने हसत पण नाही, नेहमी नुसती हे 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 एवढंच करते. टोमल मॅडम, तुम्ही तुमचा ग्रेटपणा दाखवणं प्लीज बंद करा हा. तुमच्या सासूबाई पण मागे एकट्या भारतातून युरोपला आल्या होत्या. मला असं वाटते सगळ्यांनी मिळून त्यांचं कौतुक करायला हवं. जवळजवळ त्या काकूंचं वय आता 60 वर्ष असेल. या वयात पण त्यांनी एवढ्या बॅग्स घेऊन भारतातून युरोपला एकटीने प्रवास करून दाखवला. मग टोमल मॅडम, तुम्ही तर त्यांच्या समोर काहीच नाही आहात. तुमचा हा सो कॉल्ड ग्रेटनेस त्यांच्या समोर फ्लॉप आहे मॅडम. आणि बनोजराव, तुम्हाला पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. बायको चुकते आहे ना, तर तिला वेळीच तिची चूक दाखवून द्या. चुकीच्याही गोष्टींमध्ये सपोर्ट देण्याची गरज नाही आहे तुम्हाला. तुमची आई कधीच तुम्हाला ही गोष्ट बोलून दाखवणार नाही, पण त्यांना मनातून वाईट वाटतच असणार की त्यांचा मुलगा एवढा लांब राहतोय त्यांच्यापासून. त्यांच्या या वयात तुम्ही सगळे त्यांच्या जवळ राहिले पाहिजे. बनोजराव, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही नक्कीच माझ्या बोलण्याचा विचार कराल. आता मंडळी, काही मंदभक्त आहेत या टोमल मॅडमचे, ते इथे येऊन परत कॉमेंट करतील की तुझं तोंड दाखव. तर त्यांच्यासाठी मी एक स्क्रीनशॉट शेअर करते. अंधभक्तांनो, हा स्क्रीनशॉट स्पेशली तुमच्यासाठी होता. पॉडकास्टचा अर्थ समजून घ्या. वाचता येत असेल तर समजेलच तुम्हाला, नाहीतर ये रे माझ्या मागल्या. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजलंच असेल की मी टोमल मॅडमची पोलखोल केली आहे की त्या किती खोटं बोलतायत ते. आणि तुम्ही तिच्या व्हिडिओमध्ये देखील बघू शकता की सुरुवातीपासून शेवटपर्यंत किचनमध्ये कोणतरी काम करण्याचा आवाज येतोय. तुम्हाला देखील ऐकायला आलाच असेल ना तो आवाज? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि दोन्ही मुली शाळेत गेल्यात असं त्यांनी सांगितलं, पण व्हिडिओच्या शेवटी त्यांची धाकटी मुलगी तिकडे हजर होती. ह्यावर तुमचं मत काय आहे ते देखील मला कॉमेंट करून सांगा बरं का. आणि याच नोटवर मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.